आहेत नाही. पण तो लहान असो, तो श्रीमंत असो, तो कोट्याधीश असो, तो गरीब असेल, तो दरिद्री असेल, तो भिकारी असेल, पण एक देवता मात्र निश्चित भेटणार, ती आहे यम. प्रत्येकाला भेटणार आहे, प्रत्येकाला. फक्त काय करा, तो जर तुमच्या समोर आला त्याला प्रश्न करायचा, बाबा एकच घेऊन जातो, काही हरकत नाही, आलायला न्यायला तो काही कोणाच्या बापाचा ऐकणार नाही. तो आलाय म्हणल्यानंतर तो तुझा उद्देश पूर्ण करणार. वेळ आल्याशिवाय तो काही खाली येत नाही. पण आलाय ना तो, जाणार नाही घेऊन, माझी परवानगी घेऊन जा. पण मला एक विचारायचं रे, मी खूप कथा ऐकल्या, महाराज सांगतात, माऊली महाराज सुद्धा म्हणजे एकदा ये मला जरा संवाद करा, बोला. जर संध्याकाळी आला तर बोला, कोणी संध्याकाळी जर कोणाला आला भेटायला तर जरा बोला, माझी आठवण करून माऊली महाराज म्हणजे तुला बोलायचं. फक्त त्याला बोला आणि सांगा, बाबा आम्ही एवढं ब्रह्मांड फिरलो, चारिधाम केले, प्रयागराजला गेलो, तिथे सुद्धा प्रत्येक जीव भगवान शंकराचं स्मरण करत होते, महादेव महादेव बम 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 बोले. भगवान शंकराचा त्या ठिकाणी गजर करत होते, दिवणी पिटवत होते. तर प्रश्न असा, भगवान विष्णू सुद्धा भगवान शंकराचं स्मरण करतात. ब्रह्मदेवाचाही अनुभव आम्ही आता पाहणार आहोत आहे. पण हे देवता, तुझा काही अनुभव आम्हाला आला नाही. एकच माझा प्रश्न आहे, हे देव देवता, खरं सांग, तू कोणाचं भजन करतोय? कोणाला बोलायचंय आपल्याला? कोणाला बोलायचंय? ये मला, जो प्रत्येकाला भेटणार आहे. त्याला एक वेळेस अंतःकरणातून म्हणा, बाबा तू भजन कोणाचं करतोय, कोणाचं स्मरण करतोय. त्यावेळेस तो यम सुद्धा म्हणेल, अरे हा देवादिदेव महादेवाचं मी भजन करतो. मी फक्त महादेवाचं भजन करतोय, त्यांचं स्मरण करतोय. अरे यम सुद्धा भगवान शंकराचं भजन करतोय. आणि भगवान शंकर ही मृत्यूचे दैवत आहे. आणि प्रत्येक जण त्याचं स्मरण करतात, ध्यान करतात, भजन करतात. किती दयाळू आहे. पण आज प्रयागराजला प्रत्येकाला जाणं नाही झालं माहिती. पण माझ्या भगवान शंकराच्या मनामध्ये प्रत्येकाविषयी किती दया आहे, किती समर्पण आहे. एक सांगू का माहिती, एक मी भगवान शंकरासारखं स्मरण समर्पण आणि कोण्या देवतात नाही. कोणतं समर्पण आहे सांगू का? किती दयावाने सांगू का? किती प्रेम करतो भक्तावर सांगू का? आणि केवढी दया केली, किती मोठी दया केली तेही सांगतोय. की माझ्या प्रयागाचा आनंद सगळ्यांना मिळावा, ते तीर्थ सगळ्यांना मिळावं, म्हणून माझ्या भगवान शंकराने काय आयडिया केली माहितीये का? की गावातला जो मृत्यू लोकांमध्ये आला ना, प्रत्येकाला हा प्रसाद मिळावा, हे मिळावं, त्याचा प्रसाद मिळावा, ती पुण्य आहे ती सगळ्यांच्या त्या ठिकाणी पदरात पडावी, सगळ्यांना मिळावी. याकरता भोलेनाथने काय केलं माहितीये का? ज्यांचं जाणं त्या ठिकाणी त्या क्षेत्रावर तीर्थावर जाणं झालं नाही, त्याकरता माझ्या भगवंताने सर्वात मोठं तीर्थ शिव महापुराण प्रत्येकाच्या घरोघरी आणि या वर्षी एक असं गाव नाही की त्या गावामध्ये शिव महापुराण करणार आहे. 2025 मध्ये काय उगम तुला माहिती, काय जन्म झाला शिव महापुराण कथेचा, की असं गाव नव्हतं की त्या गावामध्ये शिव महापुराण कथा. प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक घराघरामध्ये फक्त आवाज एकच आहे, महादेव शिव महापुराण, शिव महापुराण. ही देवता ही दया भगवान शंकराने केली. आणि त्याच प्रयागराज मध्ये हे दिव्य अलौकिक जे पुराण शिव महापुराण, त्याच क्षेत्रामध्ये या शिव महापुराणाचा जन्म होतो. त्याच प्रयागराज मध्ये हा संवाद घडलेला आहे. तुम्ही मूळ शिव महापुराण ऐकलं नसेल पण ऐका. आज हे सुतजी महाराज प्रयागराज मध्ये पवित्र ठिकाणावर शिव महापुराण प्रारंभ करतात. पवित्र ठिकाण. आणि आज प्रथम विद्येश्वर सहितांनी प्रारंभ केला. लक्ष द्या,
आद्या